त्यामुळे डॉक्टर, आम्हाला सुरुवातीलाच जाणून घ्यायचंय की आपण जो इथेनॉल प्रकल्प उभारलाय आपल्या व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह लिमिटेडच्या वतीने, त्यामागची प्रेरणा नेमकी काय होती आणि त्याचा उद्देश नेमका काय आहे? जय जवान जय किसान. मॅम, सांगायला खूप आवडेल की गेल्या 7 वर्षापासून आम्ही सहकारातून समृद्धी या तत्वावरती कार्य करत आहोत. आता जवळजवळ 12 राज्यात कार्य करत आहोत आणि कार्य करत असताना शेती आणि शेतीशी निगडीत दुय्यम व्यवसाय करतोय. तर यामध्ये एक गोष्ट कळाली की शेतकरी बांधवांना मालाला योग्य तो भाव भेटत नाही आणि आमच्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये बऱ्याच मोठ्या लेवलला मक्याची शेती केली जाते, कॉर्न. तर आम्ही निर्णय घेतला की हमेशा आमचे नितीन गडकरी साहेब बोलतात इथेनॉलच्या संदर्भामध्ये, देशाचे गृहमंत्री अमित भाईजी बोलतात इथेनॉलच्या संदर्भामध्ये. तर आम्ही पर्टिक्युलर मकेवरती जाणून घेतले की मकेपासून जर इथेनॉल जर बनवले जातोय, राईसपासून इथेनॉल बनवले जातोय, तर हा जो निर्णय इथेनॉलचा आम्ही घेतला, हा पुणे इंदापूर MIDC मध्ये 47 एकर लँड घेऊन आणि त्या ठिकाणी 2 लाख लिटर पर डे इथेनॉलचा निर्णय घेतलेला आहे. जेणेकरून 2 लाख लिटर पर डे म्हणजे कैक 1000 मेट्रिक टन मकेपासून जर इथेनॉल बनत असेल तर याच्यामध्ये शेतकऱ्यांचं ध्येय लपलेलं आहे. अगदीच.